नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊयात देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। काही दिवसांपूर्वी अनेक कंपन्या एआय तंत्रज्ञान वापरत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नोकरदारांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता आहे। आता जगातील पहिला एआय सॉफ्टवेअर इंजिनियर लॉन्च करण्यात आलाय। याचे नाव डेव्हिन असे आहे। हा इंजिनियर इतका स्मार्ट आहे की तो कोड लिहू शकतो, तसेच वेबसाईट आणि सॉफ्टवेअर तयार करू शकतो। हा इंजिनियर टेक कंपनी कॉग्निशनने तयार केला आहे। देशात विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रांतील परिषदांमध्ये आजही इंग्रजी भाषेचाच वापर होतो। त्यात सादर होणारे शोध निबंध, चर्चासत्रे आणि कार्यशाळा ही इंग्रजी माध्यमातून होत असल्याने स्थानिक भाषेतील विद्यार्थ्यांना न्याय मिळतोच असे नाही। मात्र आता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद म्हणजेच AICTE अशी दखल घेत स्थानिक भाषांमध्ये परिषदा, परिसंवाद आणि कार्यशाळांच्या आयोजनास प्रोत्साहन दिले। त्यासाठी निधीही घोषित करण्यात आलाय। इंग्लंडमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी भारतातून 2 सहस्त्र डॉक्टर पाठवले जाणार आहेत। यासाठी NHSच्या वतीने भारतातील 9 प्रमुख शहरांमधील देण्यात येईल। NHSने इंग्लंडमधील 23 वरिष्ठ डॉक्टरांचे एक पथक बनवलंय। ते भारतात येऊन पदव्युत्तर डॉक्टरांना प्रशिक्षण देणार आहेत। वन नेशन वन इलेक्शन अर्थातच एक देश एक निवडणुकी संदर्भातील अहवाल माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केलाय। 18,626 पानांच्या या अहवालात समितीने देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी घटना दुरुस्तीची शिफारस केली आहे। कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने देशात एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी राज्यघटनेच्या शेवटच्या 5 कलमांमध्ये सुधारणा करण्याची शिफारस राष्ट्रपतींना केली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने काल जाहीर केलेल्या 72 उमेदवारांच्या यादीमध्ये 3 माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे। 24 तासांपूर्वी हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेले मनोहरलाल खट्टर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना उमेदवारी देऊन पक्षाने राज्यांच्या राजकारणातून अप्रत्यक्षपणे निवृत्त केले आहे। गुजरातच्या अक्षरधाम मंदिरावर 2002 साली झालेल्या हल्ल्यातील मास्टरमाइंड फरहतुल्ला घोरी हा तब्बल 22 वर्षांनंतर समोर आलाय। जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असलेल्या घोरीचे नाव भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांशी जोडलेलं आहे। सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला असून त्यात तो भारताविरोधात युद्ध छेडण्याची चिथावणी देत आहे। भारतात CAA कायदा लागू करण्यात आलाय, मात्र या कायद्याला देशभरातून विरोधी पक्षाने विरोध केलाय। या कायद्याचा विरोध करत बऱ्याच ठिकाणी निदर्शनेही झाली। मात्र विरोधकांना CAA ला विरोध करण्याव्यतिरिक्त काहीच काम नाही। CAA कायदा आम्ही कधीही मागे घेणार नाही, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलंय। रशियातील दिवंगत नेते अलेक्सी नवाल्नी यांचे निकटचे सहकारी लिओनिड वोल्कोव यांच्यावर लिथुआनिया या देशात हल्ला झाला। या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीच मारेकरी पाठवून हल्ला केल्याचा आरोप वोल्कोव यांनी केलाय। पुतीन यांनी कितीही हल्ले केले तरी त्यांना विरोध करतच राहणार असं त्यांनी स्पष्ट केलंय। दिल्लीत भीषण आगीची घटना घडली आहे। दिल्लीतील शहादरा परिसरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या एका 4 मजली इमारतीला आज पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली। बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केलं। आग लागल्याचे समजताच इमारतीतील रहिवासी जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडले। मात्र या आगीत पती पत्नीसह 2 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झालाय। भारताबरोबरचा सीमा प्रश्न म्हणजे संपूर्ण द्विपक्षीय संबंध नव्हेत असे चीनने म्हटलंय। गैरसमज टाळण्यासाठी आणि गैरअर्थ काढले जाऊ नयेत यासाठी दोन्ही देशांमधील परस्पर सामंजस्य वाढवण्याच्या गरजेवर देखील चीनने भर दिलाय। जोपर्यंत सीमा भागात शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत चीनशी द्विपक्षीय संबंध सुरळीत होऊ शकत नाहीत अशी भूमिका भारताने कायम ठेवली आहे। 13 मार्च या दिवशी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबईतील 8 ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांचे नामांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता। या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण 28 निर्णय घेण्यात आले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। यामध्ये करी रोड रेल्वे स्थानकाचे नाव लालबाग, मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचे नाव मुंबादेवी, चर्नी रोड रेल्वे स्थानकाचे नाव गिरगाव, कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचे नाव काळा चौकी, हार्बर रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी, डॉकयार्ड रेल्वे स्थानकाचे नाव माझगाव, किंग्स सर्कल रेल्वे स्थानकाचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ अशी करण्यात आली आहे।
पंजाबमधील लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पंजाबचे मंत्री मीत हैर यांनाही संगरूरमधून तिकीट देण्यात आले. मुख्यमंत्री भगवंत मान हे स्वतः आधी येऊन खासदार होते. पक्षाने भटिंडा मतदारसंघातून गुरमीत सिंग खुदियान यांना संधी दिली आहे. याशिवाय अमृतसर या प्रतिष्ठेच्या जागेवरून कुलदीप सिंग धालीवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खादूर साहिब मधून लालजीत सिंग भुल्लर निवडणूक रिंगणात आहेत, तर गुरमीत सिंग मीत हायर हे संगरूरहून लोकसभेच्या रिंगणात असतील. आम आदमी पक्षाच्या 8 उमेदवारांच्या यादीत 5 भगवंत मान सरकारचे मंत्री आहेत. अमेरिकेत लोहाचे फुफ्फुस लावलेल्या पॉल अलेक्झांडर नावाच्या व्यक्तीचे वयाच्या 78व्या वर्षी निधन झालंय. त्यांनी डलास रुग्णालयात अखेरचा श्वास घेतल्याची माहिती पॉल यांचा मित्र डॅनियल स्पिंक्स यांनी दिली आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आलं नाहीये. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीला ओळखलं जातं. स्पृहा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या वैयक्तिक जीवनातील विविध अपडेट्स ती चाहत्यांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून देत असते. आता कलर्स मराठी वाहिनीवर स्पृहा पुनरागमन करत असून यावेळी ती सूत्रसंचालकाच्या नव्हे तर नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतीच तिच्या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. उर्फी जावेद ही तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी ही तिच्या अतरंगी फॅशनने अनेकांचे लक्ष वेधत असते. उर्फी ही विविध लुकमधील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. तिची फॅन फॉलोईंग देखील जास्त आहे. अशातच आता उर्फी ही बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यास सज्ज झाली आहे. टॉप 15 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.